अंतरात माझ्या साठलेली, अंतरात माझ्या साठलेली गुरुरायाची मूर्ती सावळी, गुरुरायाची मूर्ती सावळी अंतरात माझ्या साठलेली, अंतरात माझ्या साठलेली। भक्ती पुष्पांचा साज चढविला, भक्ती पुष्पांचा साज चढविला, गजानन देवारी बैसलेला, भक्ती पुष्पांचा साज चढविला, गजानन देवारी बैसलेला, भक्ती भावे पूजा मी मांडलेली, भक्ती भावे पूजा मी मांडलेली, अंतरात माझ्या साठलेली, अंतरात माझ्या साठलेली गुरुरायाची मूर्ती सावळी। दिगंबर गजानन योगी, दिगंबर गजानन योगी, वेडेपण जरी वर मांगी, दिगंबर गजानन योगी, वेडेपण जरी वर मांगी। शिवरायाला संयमानुस राव भाग्याला गंगमाधूला बसविला, हनुमंत रामाला जेथे मातल शिवरायाला संयमानुस राव भाग्याला गंगमाधूला बसविला, ऐसे वीर ते मानले कापी दैत्य ते मानले, ऐसे वीर ते मानले कापी दैत्य ते मानले, तुझोबा वाढ माई सावकाश गान गाई, तुझोबा वाढ माई सावकाश गान गाई, तुझोबा वाढ माई सावकाश गान गाई, तुझोबा वाढ माई सावकाश गान गाई।
देवदान चालतं वाढ माई सौराज्य गाण गाई वाढ माई अरे झोपते आहेस का वासुदेव वाढ माई सौराज्य गाण गाई वाढ माई सौराज्य सुधारी परनौ रघुबल बिमल जसु जोताय कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरौ कलेश विकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर राम दूत अतुलित बल दामा अंजनी पुत्र पवन सुख नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन बरन विराज सुवेशा कानन कुंडल कुंजित केसा हाथ ब्रजोर ध्वजा विराजे कांधे भुजे जनेऊ साजे शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावा गुणियति चातुर राम काज करिबे को आतुर प्रभु चरित्र सुनिबे को रसिया राम लखन सीता मन बसिया सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर सहारे रामचंद्र के काज सवारे लाए सजीवन लखन जियाए श्री रघुवीर हर्ष उल्लाय रघुपति कीन्ही बहुत बड़ाई तुम मम प्रिय भरत सम भाई स्वस्थ भजन तुम रोज गावे अश्वरी श्रीगढ़ी कंठ लगावे संकाद ब्रह्मानि मुनीसा नारद सारद सहित ईसा जम कुबेर दिगपाल जहाते कवि कोविद कहे सके गाते तुम उपकाश वीर किन्नारा मिलाय राजपद दिन्ना तुमरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जागा जाना जग सुजो जर्पण बानो लीलो तैन मधुर पुर जानो प्रभु मुद्रिका मिले मुख माई जला दिल जय जय नाई दुर्गम का जगत ते सुगम तुमरे ते राम दुला तुम रखवाले हो तना क्या बिन पैसारे सब सुख रहे तुम्हारी शरणा तुम रक्षक का हो को डरना आपन तेज सवारो आपे तीनों लोक हाथ काबे भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे नासे रोग रहे सब पीरा जपत निंदर हनुमत वीरा संकट ते हनुमान छुड़ावे मन कर्म वजन दान जो लावे सब पर राम तपस्वी राजा जिनके काज सकल तुम साजा और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे चारों जुग प्रताप तुम्हारा है प्रसिद्ध जगत उजियारा साधु संत के तुम रखवाले राम दुलारा अष्टनी नौ निधि के जाता बड़ दीन जानकी माता राम रसाय तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के जासा तुमरो मंत्र विष्णु तुमरे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख विसरावे अंतकाल रघुबर पुर जाई जहाँ जन्म हरि भक्त कहाई और देवता चित्तन धरे हनुमत से भी सर्व सुख करे संकट कटे मिटे सब पीरा जो सुमिरे हनुमंत बल वीरा जय 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 हनुमान गोसावी कृपा करो गुरुदेव गनाई जो सतबार कर कोई छूट निमति मासु कोई जो ये पढ़े हनुमान चालीसा हो सीधी सा की गौरीसा तुलसीदास सदारी छेला कीजे नाथ डेरा पवन तनया संकट हरण मंगल मूर्ति राम लखन सीता सहित हृदय बसौ श्री राम जय राम श्री राम जय राम श्री रामचंद्र कृपालु भजु मन हरण भव भय दारुणम नव कंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणम कंदर्प गणित छवि नव नील नीरद सुंदर पटपीत मानव तडित रुचि शुचि नोमि जनक सुतावर भजु दीन बंधु दिनेश दानव दैत्य वंश निकंदनम रघुनंद आनंद कंद कौशल्य चंद दशरथ निकंदनम सिर मुकुट कुंडल तिलक चारु उदारु अंग विभूषणम आजानुभुज सर चाप कर संग्राम जित कर दूषणम इति वदिति तुलसीदास शंकर शेष मुनि मनरंजन
निरञ्जनं मम हृदयकञ्जनिवास कुरु कामादिकलदलगञ्जनं मनुजाहिरचेउ मिलिहि सोबर सहज सुन्दर सावरो करुणानिदान सुजानशीलु जानत रावरो करुणा एहि भाति गौरी एहि भाति गौरी एहि भाति गौरी अहिस सुनिशिय सहित सुखिय हर्ष अली तुलसी भवानी पूजी पुनि पुनि मुदित मन मंदिर चली मुदित मन मंदिर चली। माँ, मेरी माँ मुझे बहुत प्यार करती है। मेरी खुशी में मेरी माँ को खुशी मिलती है। मेरे तकदीर में एक भी गम नहीं होता अगर मेरी तकदीर लिखने का हक मेरी माँ को होता। आज मैं मेरी माँ के लिए कुछ गाना चाहूँगा। इस दुनिया में बिना किसी स्वार्थ के प्यार सिर्फ माँ ही करती है। मेरे जमीन का जो आसमान है वो मेरी माँ है। जब जब शमशीरें ताने है माए भवानी। उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने, बात यही मन में ठाने है माया भवानी।
अब ये शीश नाच दे तेरी लाज हम रखे तेरे चरण की शपथ मां जगदम्बे है माया तुम्हारी आज मी गीताचा श्लोक बोलणार आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदाज्ञानं सुसंग्रहम्. वितराग भय क्रोध मन्मय मामोपाश्रिताः. वितराग भय क्रोध मन्मय मामोपाश्रिता त्वता ज्ञान तपसा कृतो मदभावमानता. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. निज मन मुकुर सुरारी बरनौ रघुबर विमल जसु जोदायक फलचारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार. बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसति लोकोजागर. रामदूत तुलित बलधाम अंजनी पुत्र पवन सुत नामा. महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी. कंचन बरन विराज सुबेर कानन कुंडल कुंचित केसा. हाथ वज्र ध्वजा विराज कांधे मूंज जनेऊ साज. शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजग. विद्यावान गुणी चातुर राम काज करिबे आतुर. प्रभु चरित्र सुनिबे को रसिया राम लखन सीता मन बसिया. सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा बिकट रूप धरि लंक जलावा. भीम रूप धरि असुर सहारे रामचंद्र जी के काज सवार. लाए सजीवन लखन जियाए श्री रघुवीर हर्षि उर लाए. रघुपति की बहुत बड़ाई सिया भरत सम गाई. सहस बदन तुम रोजस गावे अस गए श्रीपति कंठ लगावे. सनकादिक ब्रह्मांडि मुनीसा नारद सारद सहित अहिंसा. जम कुबेर दिक्पाल जाते कवि कोरिद कर सके काते. तुम उपकार सुग्रीव की राम मिलाए राजपथ दीना. तुमरो मंत्र भीषण मा लंकेश्वर बन सब जग जाना. जुग सहस्त्र जोजन पर दिल्योताई मधुर फल जानु. प्रभु मुद्रिका मिली मुख माई जलधि लांघ जनाई. दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुमरे तेते. राम दुलारी तुम रखवाले होतन आज्ञा बिनु सारे. सब सुख लहे तुम्हारी शरणा. तुम रक्षक काहू को डरना. आपन तेज समारो आपे तीनों लोक हाथ के कापे. भूत पिशाच निकट नहीं महावीर जब नाम सुनावे. नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत वीरा. संकट ते हनुमान छुड़ावे मन क्रम वचन ध्यान जो लावे. सब पर राम तपस्वी राजा जिनके काज सकल तुम साजा. और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे. चारों जुग परताप तुम्हारा है प्रसिद्ध जगत उजियारा. साधु संत के तुम रखवाले असुर निकंदन राम दुलारे. अष्ट सिद्धि नौ निधि के दाता असबर दीन जानकी माता. राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा. तुम्हारे भजन राम को पावे जन्म जन्म के
दुख बिसरावे अंतकाल रघुबर पुर जाय। जहाँ जन्म हरि भक्त काई और देवता चित्तन धरई। हनुमत से सर्व सुख करई संकट कटे मिटे सब पीरा। जो सुमिरे हनुमत बल बीरा जय 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 हनुमान गोसाई। कृपा करो गुरुदेव की नाई जो सत बार पाठ कर कोई। छूटे बंदी मास कोई जो ये पढ़े हनुमान चालीसा। होए सिर साती गौरी सा तुलसीदास सदा चेरा। जय नाथ हृदय माडेरा तुलसीदास सदा चेरा। जय नाथ हृदय माडेरा पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप। राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप। सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय।
शेंद्री बुद्रुक. मी तुम्हाला आज मुक्ताबाईचा ताटीचा अभंग म्हणून दाखवणार आहे. जेव्हा ज्ञानेश्वर माऊली भिक्षा मागण्याकरता जातात आणि तेव्हा ते रिकाम्या हाताने परत येतात, तेव्हा आदिशक्ती मुक्ताई त्यांना विनवणी करतात की ज्ञानदेवा ताटी उघडा, ज्ञानदेवा ताटी उघडा. तो अभंग आज मी तुम्हाला म्हणून दाखवणार आहे. माझवरी दया करा, माझवरी दया करा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, माझवरी दया करा, माझवरी दया करा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. अहो क्रोधी यावे कोठे, अवघे आपण निगोटे, अहो क्रोधी यावे कोठे, अवघे आपण निगोटे, वेळ क्रोधाचा उगवला, वेळ क्रोधाचा उगवला, अवघा योग फोल झाला, अवघा योग फोल झाला. ऐसी थोर दृष्टी धरा, ऐसी थोर दृष्टी धरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. जीवदानी चाविली, गोडे भक्तीशी ताडिली, जीवदातानी चाविली, गोडे भक्तीशी ताडिली, थोर दुखावले वाण, थोर दुखावले वाण, पुढे उदंड
अविनाश भाऊ पाटील यांना मंचावर आमंत्रित करतो. आकाशवाणीचे संचालक श्री अविनाश भाऊ पाटील. आमच्या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास विलाय ढगांच्या तापाने आणि तलवारीच्या खणखणाटाने सह्याद्रीच्या ढालीनं हिरव्या पिवळ्या शालीनं पण हाच महाराष्ट्र पडला होता निश्चित आणि निश्चित प्लॅनी आल्याचा. नव्हता शिवधर्माचा अभिमान की नव्हती स्वराज्याची जाण यवनांच्या पुढे मराठा जाऊन व्याकुळला होता. आईसाहेब हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहत होत्या आणि त्यांच्या मनात एक प्रश्न पडला की हे सर्व थांबवणार कोण. त्यावेळेस जिजाऊमासाहेब शिवनेरी किल्ल्यावर शिवाई मातेसमोर नतमस्तक झाल्या आणि म्हणू लागल्या की अंबिके रणचंडिके वरदे वरदान दे सिंहासनी चिरफाडणे मधपुत्र दे. आणि या पृथ्वीवर जगाचं वैभव व्यक्त करणारं व्यक्तिमत्व जन्माला आलं छत्रपती शिवाजी महाराज. आमच्या महाराष्ट्राची माती सुरळीतपणे नांदत असताना या महाराष्ट्राच्या मातीमध्ये 3 बा जन्माला आले. पहिले ज्ञानबा, ज्या ज्ञानबांनी या महाराष्ट्राच्या मातीत थैमान घालणाऱ्या संगडवाद निर्माण करणाऱ्या व्यक्तिरेखांना अतिशय प्रेमाने समजवले की जैसे साथ आणि मवाळ मितुळे आणि रसाळ शब्द जैसे मोरराजचे. पण समाजाने ते ऐकलं मात्र समाज जसाच्या तसा राहिला. दुसरा बा या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला. त्या दुसऱ्या बाचं नाव आहे तुकोबा. तुकोबांनी नाथांच्या माती हनुकाठी तुका म्हणे सत्य सांगे येतील ते यावे रागे इतक्या कठोरतेनं समाजाला समजवलं. समाज काही काळ सुधारला पण पुन्हा सुधारायचं नाव घेत नव्हता. मात्र या महाराष्ट्राच्या मातीत तिसरा बा जन्माला आला. त्या तिसऱ्या बाचं नाव आहे शिवबा. शिवबा नावाचा आमचा तिसरा बा तलवारीच्या पात्यावर पराक्रमाच्या धाकावरती यौवनी संतांना सातत्यानं वाजवत राहिला, बडवत राहिला आणि जेव्हा जेव्हा शिवबा नावाचा वाजवत राहिला तेव्हा तेव्हा यौवनी सत्तेची भिंड या महाराष्ट्राच्या मातीत निघत राहिली आणि ही महाराष्ट्राची माती मुक्तीचा श्वास घेत राहिली. मी असं म्हणेन की स्मृतीच्या तप्त कुंडात स्वतःच्या आर्थिक आणि भौतिक सुखांची आहुती देऊन स्वतःपेक्षा समाजाचा विचार करत असताना निस्वार्थ निस्तेज आणि मृदार झालेल्या समाज मनावर स्वातंत्र्य विचारांचं सिंचन करून या महाराष्ट्राच्या मातीला स्वराज्याची बनवताना सह्याद्रीच्या दऱ्याखोड्यातून डोंगर कपाड्यातून माणसं मिळून तोडून स्वराज्याच्या कामी लावायची हे शिवधनुष्य ज्यांनी अखंडतेने पेलले ते जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी मी अविनाश पाटील मानाचा मुद्रा करतो. छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज आज आमची मुलं सर्रासपणे विचारतात की आमच्या बाबा शहाजीराजांनी काय केलं होतं. शिवाजी राजा बंगळुरू महाराष्ट्राच्या मातीत आले तेव्हा काय केलं तर एक राजा काय राजते कधी कधीच्या धर्माच्या कलेप्रमाणे शहाजीचा पुत्र शिवाजीचे राज्य विकत मध्ये वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंचित आले. उद्याच्या दिवसात स्वराज्याचा यशस्वी स्वातंत्र्य मंत्रिमंडळ स्थापन करा आणि काय केलं आणि एक भगवा ध्वज दिला आणि सांगितला ढग आणि खाली ढग असावी त्यासाठी. कारण हा भगवा साधा नाही, हा भगवा प्रभू श्रीरामचंद्रांचा, हा भगवा श्रीकृष्णांचा, हा भगवा हराड महादेव हनुमानाकडे उतरणाऱ्या वारकऱ्यांचा, हा भगवा भारतकऱ्यांचा. आज आमच्या इथं सर्रासपणे म्हणायला नंतरची आमच्या बाबांना आमच्यासाठी काहीच केलं नाही. खूप खेदाचं विषय. आई आणि बाप यांनी उभयसाठी दिलेला जन्म ही सर्वात मोठी भेटवस्तू असते आपल्यासाठी. आई जेव्हा जन्म देते ना तेव्हाच्या आईच्या स्वप्नाची जाणीव याचा अर्थ आहे स्वराज्य. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर जिजाऊ मासाहेबांसाठी भला मोठा महल बांधतात पण वृद्ध काळात जिजाऊंना रायगडाची हवा मानवत नाही म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी पाचाडला दुसरा वाडा आणि महल छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला. जिजाऊंनी हात द्यायची आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी धावत जाऊन त्यांच्या चरणाची धूळ आपल्या मस्तकी लावायची. इतकी मातृभक्ती शिवरायांच्या ठिकाणी. मला सांगा आपण दादा असला तर दादा साहेब म्हणतो, काका असला तर काका साहेब म्हणतो, भाऊ असला तर भाऊ साहेब म्हणतो, पण आपल्या आईला कधी कोणी साहेब म्हणताय. आपल्या आईला छत्रपती शिवाजी महाराज मासाहेब म्हणायचे. आपल्या आईला साहेब म्हणणारा पहिला माणूस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. एवढं प्रेम त्यांचं आपल्या आईप्रती होतं ते प्रेम आज आपल्या लेकरांना आपल्याप्रती करता आलं पाहिजे. एखादा बाप वर्षभर फाटक्या बनेलमध्ये राहतो आणि सणासुदीला सर्वांना नवे कपडे घेतो, त्या बापाचं कर्तृत्व कधीतरी समजून घ्यायला शिका. बाप आपल्याला रागडतो, चुकेत तेव्हा ओरडतो कदाचित म्हणून बाप आपल्याला वाईट वाटत असेल, पण बाप कसा आहे? बाप नारळी खोबऱ्यासारखा. आणि निश्चित नावाचे कवी असं म्हणतात की बाप ढाल आहे, बाप तलवार आहे, बाप
मशाल आहे. बाप जागतो म्हणून तुमचं आमचं घर खुशाल आहे. तुमच्या आमच्या घराला खुशालता प्रदान करणाऱ्या त्या आई आणि बाप यांच्यातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं सार आहे. स्वागतम सुस्वागतम. विखुरले मानवांचे साधार संगम. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी मंचावर आपलं स्थान ग्रहण करावं. तसेच इतर मान्यवरांनाही विनंती करतो त्यांनी सुद्धा मंचावर आपलं स्थान ग्रहण करायचं आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री छोटूभाई पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्षीय स्थान ग्रहण करावं. तसेच सर्व प्रमुख पाहुण्यांना आपलं स्थान ग्रहण करावं. आपण ज्यांची आधुनिक वापर होतो त्या सर्व मान्यवरांचे आभार करतो. करीतो स्वागत शब्द सुमिनांनी करीतो स्वागत शब्द सुमिनांनी आगमनाने आपल्या सर्वांच्या हा सोहळा धन्य झाला. पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक नमन करून पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करीत असतो. तर आज सोहळा सुरू आहे. थोडा उजेड ठेवा अंधार फार झाला. थोडा उजेड ठेवा अंधार फार झाला. पंक्ती जपून ठेवा अंधार फार झाला. मनातील अंधकार दूर करून एक प्रकाशमय वातावरण निर्माण करणारा हा दीप प्रज्वलन सोहळा मान्यवरांच्या शुभ हस्ते होत आहे. संत तुकाराम महाराजांचे प्रतिमेचे पूजन, छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिमेचे पूजन, तसेच संत गजानन महाराजांचे प्रतिमेचे पूजन करावे. तुका म्हणे येथे पाहिली जाती. तुका म्हणे येथे पाहिली जाती. शिवाजी महाराजांचे प्रतिमेचे पूजन करावे. महाराष्ट्राच्या छत्रपती शिवराज गणेश आराधने तुम्हारे. छत्रपती शिवराज गणेश जगद्गुरु संत तुकाराम महाराज की. संत गजानन महाराज की. पुन्हा एकदा यानंतर श्री
यानंतर श्री माननीय करीत आहेत सुंदर व्यवसाय प्रमुख माननीय अविनाश भाऊ ईश्वर पाटील. अविनाश भाऊ कुठे बाहेर गेले त्यांचे वडील ईश्वर पाटील त्यांचं मानसिक येत आहे. स्वागत करीत आहे दिलीपराव निंबोडे. त्यानंतर श्री दीपक त्यानंतर श्री दिलीप अण्णाजी बोडगे यांचं सांगून श्री छोटूभाई पाटील. त्यानंतर श्री पुरुषोत्तम देवदाजी सागरे. श्री पुरुषोत्तम देवदाजी सागरे यांचं स्वागत सुद्धा श्री छोटूभाई पाटील करतील अशी मी त्यांना विनंती करतो. लवकर या सगळ्यांनी. श्री एकनाथराव लक्ष्मण जराटे. श्री एकनाथराव लक्ष्मणराव कराटे. त्यानंतर श्री ब्रह्मदेव चंपतराव कोडे. श्री दत्ताभाऊ मुरलीधर लांडे. श्री यानंतर श्री प्रकाश मंजुळे. यानंतर श्री पंकज नरेंद्र नागेकर. श्री महेश भाऊ यांचं दीपक भाऊ भारत. यानंतर श्री रामकृष्ण पंजाबराव गावडे. श्यामराव जाधव. कदम. श्री संतोष तुषारराव कदम यांचं स्वागत श्री भारत देसाई करतील अशी त्यांना विनंती. यानंतर श्री गोकुळ पाटील यांचं स्वागत सुद्धा श्री भारत देसाई करतील अशी त्यांना विनंती करतो. यानंतर श्री लक्ष्मणरावजी काळे यांचं स्वागत भारत देसाई करतील अशी त्यांना विनंती करतो. लक्ष्मणरावजी करतील अशी त्यांना विनंती करतो. बोडके यांचं स्वागत
वर्षा बिराशी करतील अशी मी त्यांना विनंती करतो. कोणाचाही करतील अशी मी त्यांना विनंती करतो. कार्यक्रमामध्ये जेवढे महत्व पाहुण्यांना आहे तेवढेच महत्व आपण जमलेल्या सर्व मंडळींना आहे. कारण जनता श्री दीपक भाऊ गारंगेचं स्वागत श्री गणेश भाऊ वानकडे करतील अशी मी त्याला विनंती करतो. दीपक भाऊ गारंगे आणि कमिटीचे व्यवस्थापक आणि कमिटीचे प्रमुख पाहुणे यांना मी नमस्कार करतो. आणि आपल्याजवळ वेळ फार कमी आहे, त्यामुळे मी जास्त बोलत नाही. मी संतोष भगवानला यांना 2 शब्द बोला त्यांना आग्रह करतो. 2 शब्द बोलतो. वर्षाची सुरुवात आणि त्याच निमित्ताने विदर्भ तिरळे पाटील समाज हा 1 दिवसीय स्नेहमिलन कार्यक्रम इथं आयोजित प्रमुख अतिथी माननीय छोटूभाई पाटील तसेच सचिन पाटील शिवदळचे अध्यक्ष पूर्ण गुजरातचे तसेच संजय पाटील आणि इथं उपस्थित सर्व विश्वस्त मंडळ व व्यवस्थापन मंडळ आणि इथं जमलेले माझे बंधू आणि भगिनींनो, वरिष्ठ श्रेष्ठ सर्वांना माझा नमस्कार. सर्वप्रथम आपण आलेल्या या सर्व विदर्भ भूमीतून इथं कर्मभूमी बनवली त्याबद्दल आपल्या विदर्भाचा राजा समर्थ सद्गुरू संत गजानन महाराज यांचा जयघोष व्हायलाच पाहिजे. तर सर्वांनी हात वर करू. समर्थ सद्गुरू संत गजानन महाराज की. आवाज थोडा कमी आहे. दीपक भाऊ जेवणाची चांगली व्यवस्था केलेली आहे ना, तरी एकदा तुम्ही जोरानं बोलो समर्थ सद्गुरू संत गजानन महाराज की. आता थोडं बरं वाटलं कारण की स्वयंपाकाचा सुगंध पण येत आहे. तरी या कार्यासाठी हे जे मंडळ आणि हे सर्व इथं उपस्थित डायसवर विश्वस्त मंडळ यांनी जे हे मंडळ उभं करण्यासाठी परिश्रम केले तसेच उत्तरोत्तर दिसतच आहे आपल्याला प्रगती. हे मंडळ फार म्हणजे जास्त वर्ष न होता, लगभग 3रं वर्ष आहे ना आपलं, 7वं वर्ष आहे. तरी मी या विश्वस्त मंडळांना एक विनंती करतो की कार्यक्रम इथपर्यंत नको थांबू. वधूवरांचे परिचय मेळावे पण या मंडळातर्फे व्हायला पाहिजे अशी माझी या विश्वस्त मंडळांना आग्रहाची विनंती आहे. आणि समाजाचं काम कसं पुढे जावं. आपले आजचे प्रमुख अतिथी छोटूभाई पासून आपल्याला सर्वांना प्रेरणा मिळते. ते सदैव समाजाच्या कामासाठी व लोकांच्या कामासाठी अहोरात्र 24 घंटे असा माझा शेवटच्या 15 वर्षापासूनचा अनुभव आहे. एक पण काम त्यांच्याकडे गेलं शक्य अशक्य कोणतंही काम असो त्यांनी जसं रडत गेल्यानंतर हसत घरी पाठवतात अशामध्ये हे मूर्ती आहे. आणि ते आपल्या विदर्भ समाजाच्या कार्यक्रमाला आवर्जून सर्व कामं सोडून आपल्या कार्यक्रमाला उपस्थिती देतात. तरी मी आपल्या सर्व लोकांकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा व त्यांच्या आपल्या मंडळाला आशीर्वाद मिळते हीच अपेक्षा दरवर्षी आम्ही तुमच्यापासून ठेवू.
आणि आमच्या विदर्भाचं काही पण काम असो ते अर्ध्या रात्री आपलं करतात, तर त्याबद्दल त्यांचं जोरदार टाळ्यानं स्वागत करा. मला इथं बोलावलं, माझा सत्कार घेतला व 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी या विदर्भ तरुणी समाजाचा, कारण मी पण विदर्भी समाजाचा एक घटक आहो, त्याबद्दल सर्व श्रेष्ठ ज्येष्ठ माझ्या बंधू भगिनींनी यांना सर्वांना माझा नमस्कार व धन्यवाद. संतोष भाऊ कोणकर यांनी दिलं. त्यानंतर कि दुनिया के बाजार में सब कुछ मिलता है, कि दुनिया के बाजार में सब कुछ मिलता है मगर माँ बाप नहीं मिलते. दुनिया के बाजार में सब कुछ मिलता है मगर माँ बाप नहीं मिलते. राजनेता तो बहुत मिलते हैं दोस्तों, लेकिन छोटू भाई पाटील जैसे इंसान नहीं मिलते. श्री माननीय छोटू भाई पाटील यांना मी विनंती करतो की या आमच्या समाजाला थोडं मार्गदर्शन द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो. कमी करून द्या म्हणजे गोंगाट नाही होणार. आवाज थोडा कमी. नमस्कार. आज विदर्भ त्रिवेणी कुणबी पाटील समाज मंडळ द्वारा आयोजित स्नेहमिलन समारंभ कार्यक्रमामध्ये उपस्थित खास नवसारीवरून आपल्या या प्रत्येक कार्यक्रमामध्ये उपस्थित असतात विजलपूरचे आपले माजी नगरसेवक संतोष भाऊ, या कार्यक्रमामध्ये अहमदाबादहून विशेष उपस्थिती त्यांनी दिली आहे असे सचिन पाटील, संजय भिकाजी गाडे, आमचे वॉर्ड नंबर 24चे प्रमुख प्रकाशभाई केरनार, गोकुळभाई पाटील, सतत 7 वर्षापासून समाजाला एकत्र करण्याचं जे काम करतायत असे समाजाचे अध्यक्ष दीपकभाई, उपाध्यक्ष प्रकाशभाई, सचिव पंकजभाई, उपसचिव अरविंदभाई, खजिनदार हेमलता, सदस्य शालिनीताई, सुधीरभाई, रामकृष्णभाई, सोनल, प्रदीपभाई, संतोषभाई आणि दिलीपराव. आणि या ठिकाणी सर्व उपस्थित समाज बांधव आणि भगिनी, सतत 7 वर्षापासून विदर्भ त्रिवेणी कुणबी पाटील समाज एकत्र आणण्याचा जे समाज श्रेष्ठींनी जो प्रयत्न केलेला आहे मी त्यांना शुभेच्छा पाठवतो. कारण की त्यांनी साहस तर केलं, पण त्यांना मी सांगितलं की समाजासाठी काहीतरी पुढे वाटचाल करायला पाहिजे. प्रत्येक समाजाचे कार्यालय आहेत, मंगल कार्यालय आहे, वाडी आहे, तर आपणही त्याच्यासाठी वाटचाल करू आणि पुढे आपले जे युवा पिढी आहे त्यांनाही आपण चांगलं मार्गदर्शन देऊ शकतात. समाज या ठिकाणी महाराष्ट्रातून गुजरातमध्ये आपण आलेलो आहे, पण समाज बंधूंनी आपली संस्कृती आपण जपून ठेवलेली आहे. आता संतोषभाईंनी सांगितलं होतं प्रत्येक समाज समूह लग्न करायला म्हणजे आता अग्रेसर आहे, पण संतोष भाऊ आम्ही फार प्रयत्न केले समूह लग्नामध्ये सर्वांना इन्व्हॉल्व करायसाठी, पण कोणी नावं लिहायला तयार होत नाही. आणि एकच इच्छा असते प्रत्येकाची की माझ्या घराजवळ मंडप पडायला पाहिजे, आम्ही स्वतः करू, ते देवादार होतील, पण समूह लग्नामध्ये तुमच्याकडे नावं लिहिणार नाहीत असे पण लोक आहेत. पण मी सांगतो जर समाज प्रयत्न करत असेल तर प्रत्येक समाज बंधूंनी त्यांना मदतरूप व्हायचं. तुम्ही जर मदतरूप होणार नाही तर हा जो कार्यक्रम होतो ना तो शक्यच नाही आहे. सर्व समाजाला आमंत्रण देतात आणि सर्वांना एकत्र करण्याचं काम या कुणबी पाटील समाज करत असतो. त्याच्यामुळे मी त्यांना शुभेच्छा देतो. आपण मी बहुतेक वेळ सांगत असतो कोणत्याही कार्यक्रमामध्ये आपल्याजवळ या ठिकाणी आपलं राशन कार्ड आहे,
आधार कार्ड आहे, वोटिंग कार्ड आहे, तर आपण सरकारच्या ज्या योजना आहेत, आयुष्यमान भारत असे वेगवेगळ्या योजना आहेत, तर आपण त्याचा जेव्हा लाभ घेण्यासाठी निघतो तो केव्हा निघतो? आपल्याकडे जेव्हा संकट येतं, मोठी बिमारी येते, तेव्हा आपण प्रत्येकाकडे जातो की 5 लाखाचं कोटेशन आहे, 7 लाखाचं कोटेशन आहे, पण आपण एक दिवस टाइम काढून आयुष्यमान भारत कार्ड काढू शकत नाही. आपल्या गुजरातमध्ये 5 लाख गुजरात सरकार देतं आणि 5 लाख केंद्र सरकार देतं, असं 10 लाखापर्यंत आयुष्यमान भारतमध्ये आपल्याला मदतरूप होतात. पण कोणाजवळ टाइम नाही आहे. कोणाकोणाकडे आयुष्यमान भारत कार्ड? हात उंच करा. दोन 2% लोकांकडे, 98% लोकांकडे आयुष्यमान भारत कार्ड नाही. आणि प्रत्येक व्यक्ती कार्ड काढू शकतो. राशन कार्ड कोणाकोणाकडे आहे? राशन कार्ड, सुरतचं राशन कार्ड कोणाकडे आहे? नाही. प्रकाशभाई, दीपकभाई, समाजाचे तुम्ही आगेवान आहेत, कुठेही जरूर पडेल तर आम्हाला आमची मदत घ्या. तर प्रत्येकाचं राशन कार्ड असायला पाहिजे, प्रत्येकाजवळ आयुष्यमान कार्ड असायला पाहिजे. ज्यांच्याजवळ घरं नाहीत, तुमच्याजवळ जर राशन कार्ड नसेल तर तुम्ही फॉर्म पण भरू शकणार नाही. गोष्ट लहान आहे पण तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे. तुमचे मुलं या ठिकाणी शिकतात, त्यांनाही जरूर पडणार आहे. या ठिकाणी तुम्ही पासपोर्ट काढाल, इथले पुरावे जरुरी आहे. तुम्हाला इकडनं गावाकडे जायचं असेल तेव्हा इकडनं कॅन्सल करा आणि तिकडे गावाकडे बनवा, सर्व शक्य आहे. आधार कार्ड संपूर्ण भारतामध्ये कुठेही चालतं. तुमचं या ठिकाणी आधार कार्ड काढलेलं असेल तर तुम्हाला इथलं बेनिफिट पण होईल, तुमच्याकडे गावाकडे पण. तुमची शेती काही कोणी घेणार नाही. बहुतेक लोक येतात, आमचं गावाला अस्तित्व निघून जाईल, असं काहीच नाही. आमचं पण गावाला अस्तित्व आहे. आधार कार्ड आमचं इथलंच आहे, राशन कार्ड इथलंच आहे. तर मी सर्वांना विनंती करतो की सरकारच्या ज्या योजना असतात अवश्य आपण लाभ घ्यायला पाहिजे. आपले मुलं इथं शिकतात. आपण फार वर्षापासून या सुरत शहरामध्ये वास्तव करत आहे. पहिल्यापेक्षा आता परिस्थिती आपली चांगली आहे. बहुतेक लोकांचे स्वतःचे घर आहेत. जेव्हा सुरुवातीला आले असतील तेव्हा भाड्याच्या घरामध्ये राहिले असतील, मुलांना शिकवलं असेल, मुलांनी आई वडिलांचे दिवस बदलवले असतील. होतं, कारण की मी पाहिलेलं आहे. जेव्हा 80-81 मध्ये सुरत शहरामध्ये आलो त्यावेळेस 12 तास नोकरी करून लोक मुलाला शिक्षण द्यायसाठी गावी पाठवत होते, मुलीलाही गावी पाठवत होते. पण आता सुरत शहरामध्ये सुरत महानगरपालिका 12वी पर्यंत शिक्षण मराठीमध्ये मिळतंय आणि आता कॉलेज पण झालं टिंडोलीला. तर त्याचा लाभ आपण या ठिकाणीच घ्यायला पाहिजे. आपल्या मुलांनाही नोकरी या ठिकाणीच लागायला पाहिजे असा संकल्प करायला पाहिजे. नोकरीपेक्षा आमचे हे आकाशवाणी कमानवाले बसलेले आहेत, ते नेहमी सांगत असतात की बिझनेस करा. पण आपले लोक 2-4 महिने करतात, पाहतात की आपण थोडं याच्यामध्ये जातोय, कोर्टमध्ये जातोय, लगेच नोकरी पकडून घेतात. पण तसं नाही करायला पाहिजे. साहस केल्याशिवाय काही होत नाही जीवनामध्ये. आमच्या मुलाचं मी एक उदाहरण देईन तुम्हाला, सागरचं. त्याने 70 MBA केलं. त्याला मी सांगत होतो की तुझे कॅम्पस इंटरव्ह्यू दे, कुठे चांगली कंपनी आली तर नोकरी कर. त्याने स्पष्ट सांगितलं होतं की मी नोकरी करणार नाही, मी बिझनेस करेल. त्याने निश्चय केला होता आणि आज तो त्याच्याकडे 150 ते 200 लोक काम करतात. म्हणजे माणसाने जर नक्की केलं ना की मला बिझनेस, मी त्याला काही सपोर्ट केलेला नाही. त्याने स्वतःच्या पायावरती शोधून आणलं आणि तो स्वतः बिझनेस करतो. माणसाने जर निश्चय केला तर नक्कीच होतो. पण त्याने
मनामध्ये निश्चय करायला पाहिजे आणि त्याच्या आई वडिलांनी पण त्याला सपोर्ट करायला पाहिजे. आई वडील जर सपोर्ट करणार नाही तर त्याचं मोरल डाऊन होतं. त्याच्यामुळे त्याचं मोरल कशा प्रकारे वाढेल, त्याचा उत्साह कशा प्रकारे वाढेल, तर आई वडिलांनी त्यांना सपोर्ट द्यायला पाहिजे. आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांवरती खूप चांगलं व्याख्यान, काय नाव होतं त्याचं, अविनाशबाईंनी खूप छान व्याख्यान या छत्रपती शिवाजी महाराजांवरती दिलं. मी तुम्हाला सांगू इच्छितो, महाराष्ट्रामध्ये जेवढे प्रतिमा नसतील तेवढे गुजरातमध्ये प्रत्येक शहरामध्ये प्रतिमा बसत आहेत. तुम्हाला सांगू इच्छितो, आताच आम्ही 15 दिवसापूर्वी कडोदरा 4 रस्ता जेव्हा सुरतकडे एंट्री होतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ प्रतिमा त्या ठिकाणी बसवली होती. अंकलेश्वरला 2 महिन्यापूर्वी त्या ठिकाणी पण आपले केंद्रीय जलशक्ती मंत्री आणि सर्वांचे मार्गदर्शक CR पाटील साहेबांच्या हाताने त्या प्रतिमेचे अनावरण झालं. या सुरत शहरामध्ये 5 ते 6 प्रतिमा बसल्या आहेत. या प्रतिमा बसवायच्या मागचा हेतू आपल्या मुलांना चांगले संस्कार मिळायला पाहिजे. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन त्यांना महाराजांचं दर्शन करायला पाहिजे. त्यांचं जे आचरण विचार होते ते आपल्या मुलांमध्ये यायला पाहिजे. जर आपण हे कार्य केलं तर आपला मुलगा नक्कीच निर्व्यसनी बनणार आहे आणि आई वडिलांची सेवा नक्कीच करेल. तो मी नेहमी जात असतो वृद्धाश्रममध्ये, भारती मैया वृद्धाश्रम आहे त्या ठिकाणी मला बोलवतात. त्या ठिकाणी जातो मी, पहिले त्यांचं रजिस्टर चेक करतो की महाराष्ट्रीयन नाव कोणी दिसतंय का. पण त्या ठिकाणी एक पण महाराष्ट्रीयन नाव दिसत नाही. म्हणजे मला गर्व आहे, आपले मुलं आई वडिलांचं स्थान आपल्या घरामध्येच आहे, ते त्यांची सेवा घरामध्येच करतात, ही चांगली गोष्ट आहे. जर नाही करत असेल तर त्यांना तुम्ही समजवा. जो आई वडिलांची सेवा करत नाही त्यांचे मुलंही त्यांना तेच शिक्षण त्यांनी घेतलेलं असतं, त्यांनाही तसंच करतात. ते असे उदाहरण आहेत, पुष्कळ उदाहरण आहेत. मुलं सांगतात तुम्ही तुमच्या आईवडिलांची सेवा केली नाही, आम्ही कशाला करू. म्हणजे त्यांचे लहान मुलं लगेच कॅच करतात. तुम्ही काही काम करत असाल तर त्यांचं लक्ष तुमच्याकडे असतं. म्हणून आपल्या मुलांना चांगले संस्कार मिळायला पाहिजे. या समाजाच्या माध्यमातून मी सर्वांना सांगू इच्छितो, आपला मुलगा ज्याच्यामध्ये रुची असेल त्याला त्याच्यामध्ये पुढं पाठवायमध्ये काही हरकत नाही. पण तुम्ही जर सांगाल तर बाजूचा मुलगा सायन्स घेतोय, तू पण सायन्स घे, ते शक्य नसतं. तो जर आर्ट्समध्ये घेत असेल तर आर्ट्सच घेऊ द्या, कॉमर्स घेत असेल तर कॉमर्सच घेऊन द्या. असे पुष्कळसे मुलं आई वडिलांच्या सांगण्यावरून, कारण की मुलाची कॅपॅसिटी मुलाला माहीत असते की माझी कॅपॅसिटी सायन्स आहे, कॉमर्स आहे की आर्ट्स आहे, तर त्याप्रमाणे त्याला शिक्षण द्यायला पाहिजे. आज विदर्भ त्रिवेणी कुणबी पाटील समाज सतत 7 वर्षापासून समाजाला एकत्र करण्याचं काम करत आहे. मी त्यांना शुभेच्छा पाठवतो. समाजासाठी काही काम असेल दीपक भाऊ, तुम्ही आम्हाला अर्ध्या रात्री सांगा. समाज बांधव या ठिकाणी बसलेले आहेत, ते पण केव्हाही आपल्याला फोन करू शकतात. अडीअडचणी, कुठं दुःख सुखामध्ये तुम्ही केव्हाही आठवण करा, तुमच्याबरोबर आहेत आम्ही. आज या ठिकाणी आम्हाला बोलवलं, समाजातर्फे सन्मान केला, त्याबद्दल सर्व समाज कमिटीचा मी आभार व्यक्त करतो. भारत माता की जय. जय जय गरु गुजरात. गुढीपाडव्याच्या सर्वांना गोवर्धन पाटलाकडून आणि आमच्या कमिटीकडून आणि आमचे प्रमुख पाहुणे म्हणून आमचे छोटभाऊ पाटील साहेब यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा. सर्वप्रथम विदर्भ कुणबी पाटील समाज सुरत हे 7वे वर्ष पार पडून राहिले आणि त्याचप्रमाणे हा कार्यक्रम दरवर्षी असाच व्हावा
आणि आमच्या कार्यक्रमाला साथ द्यावी अशी म्हणून छोटूभाऊ पाटील साहेब यांना विनंती करतो की असेच आमच्या कार्यक्रमाला लाभ देत राहत जा आणि आमचे जे काही प्रश्न असतील, जे आमच्या समाजाला तुमच्याकडं योग्य मदत मिळत असतील तर फारच चांगले होईल. आणि माझा एकच प्रश्न आहे भाऊ की तुम्हाला सर्व कमिटीकडून आणि गोवर्धन पाटलाकडून की आमच्या समाजाला आणि समाजाकरिता आम्हाला काहीतरी थोडीतरी जागा आमच्या वाढीसाठी द्यावी हीच मी सर्वांकडून प्रार्थना करतो. आणि असाच आमचा हा पाटील समाज एकत्र व्हावा आणि असाच मोठा कार्यक्रम होत राहावं हीच गोवर्धन पाटलाची पूर्ण इच्छा आहे. आणि आमच्या कमिटीची पण तेच इच्छा आहे की आपण सर्व मोठ्या संख्येने अशा कार्यक्रमाला उपस्थित राहावं. आणि हीच अशी संत तुकाराम महाराजांचं असं वैशिष्ट्य आहे की खरोखर त्यांनी जे काही आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांनं 216 किल्ले जिंकून आपल्या भारत देशाला संपत्ती मिळवून दिली असे आपले छत्रपती शिवाजी महाराज आता प्रथमच आपल्या आकाशवाणी खमनवाले भाऊ त्यांचं नाव मला येत नाही पण त्यांनी पूर्ण इतिहास तुम्हाला सांगितला. त्यावेळेस आपली पब्लिक कमी होती म्हणूनच मी त्या इतिहास हाच असा इतिहास सांगत राहावं कोणीतरी आणि आपल्या समाजाला प्राधान्य मिळो आणि आपल्या लहान मुलांना मी संस्कार त्यांच्या आई वडिलांकडून मिळावा हीच मी प्रार्थना करतो. आणि मी माझे एवढंच सांगतो की आपण आपल्या समाजानं एकत्र यावं आणि एकजुटीनं राहावं आणि कोणतं बी काम पडलं तर आपले दीपक भाऊ आणि आपली कमिटी तुम्हाला धावल्याशिवाय राहणार नाही अशीच मी तुम्हाला प्रार्थना करतो. आणि आमचे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात. पण समाजावर ज्या गोष्टी झाल्या, आवाज येतो, समाजावर ज्या काही गोष्टी इथे झाल्या आहेत की कसा समाज समोर आणायचा तर आपण त्यांचा थोडं ग्रहण विचार करू. आणि आज जो काही आपला गुढीपाडव्याचा सण म्हणजे आजपासून बलिदान मास जो प्रारंभ होतो आपले धर्मवीर संभाजी महाराजच्या नावाने तर तो आपण पाहावा आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. स्वागत समारंभ आणि भाषणे इथेच कार्यक्रम संपला मी असा जाहीर करतो. आणि सर्वांनी जेवण करून घ्यावे. जेवणाची व्यवस्था करा. व्यवस्थापक सदस्य जेवण चालू करून द्या. कोणी जेवण केल्याशिवाय जाऊ नये. आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये ज्या मुलांनी भाग घेतलेला आहे कृपया थांबा, त्यांचं गिफ्ट बाकी राहिलेलं आहे. पंढरपुरात त्या पंढरपुरात काही वाजत गाजत, काही वाजत गाजत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं
टाळ मृदुंग ही किती हर्षान वाजत, किती हर्षान वाजत. सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. राजा भीमकाजा होत्या 9 जणी कन्या. धाकली रुक्मिणा दिली पंढरीच्या वाण्या.